ज्ञानदीप लावू जगी हलो हरि हरि विठ्ठला 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 तेथे माझ्या मना होय पक्षीराज साधवया काज तृप्तीची मुळीची अभिजे दाखविली गोडी लवकरची जोडी झाली याची तेथे माझ्या मना होय पक्षीराज साधवया काज तृप्तीची तुका मने क्षण क्षणा जातो काळ गोडी ते रसाळ अंतरेल तेथे माझ्या मना होय पक्षीराज साधावया काज तृप्तीची विठ्ठला हरे हरे विठ्ठल समचरण सरोजम सांद्रणीलाम जगननीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम
नामरूपादाने कथेचा विस्तार बाबाचे सद्गुरुदास तुकाचयांचे केले या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ज्यांचे गावे केला वास त्याशी नसावे उदास हरिनाम वेली पावली विस्तार फळे पुष्प बार ओलावली तेथे माझ्या मना होय पक्षीराज साधावया काज तृप्तीची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरात नसलेला अभंग आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा हरिनामाचा उपदेश करतात पण मनाला उपदेश करणारा अभंग आहे विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपले या पवित्र आणि पुण्यश्री श्री क्षेत्र सिद्धेश्वर भगवानाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी नायगाव नगरी अर्थात प्रतिपंढरी म्हटलं तरी काय हरकत नाही महाराज कारण नायगावच्या सप्त्याचं नाव म्हणजे उभ्या महाराष्ट्रामध्ये गाजलेलं नाव आहे महाराज आणि मी सुद्धा फार मोठी आशा धरून आलेलो आहे महाराज कारण एवढ्या मोठ्या यादीमध्ये आपला नंबर लागणं इतकं सोपं नाही पण भाषेची दया मामाला आली बरं का एकदा मोरे मामा करता जोरदार टाळी वाजव बघा बेस्ट महाराज आता माळशिरसला कार्यक्रम झाला तर मामा मला वाटतं 1 वर्ष झाला असेल त्या माध्यमातून तुमच्या सर्व सज्जनांचं दर्शनाचा योग आला या सेवेला उपस्थित आज महाराष्ट्र गाजवलेली मंडळी उपस्थित आहेत एकदा मृदंगाचार्य गायक गुणीजना करता जोरदार टाळी वाजव महाराज बेस्ट नाव जरी कोणाचं माहीत नसलं तर वारकरी संप्रदायाला पोषक मंडळी महाराज पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून आणि तुम्हा सर्वजणांचं नाव घेतो ज्ञानोबरायचं मान राखून म्हणजे सर्व नंबर 1 मंडळी आहे आणि माझ्या समोर बसलेले महाराष्ट्रातील उत्कृष्ट कीर्तनकार ओजस्वी वाणीतील तेजस्वी हिरा आवाजात ज्यांच्या गोडवा आहे बोलण्यातलं जे माधुरी आहे महाराज कवरबी वाणी ऐकू वाटते आमचे आदरणीय जीवलग मित्र बऱ्याच पत्रिकाला सोबत येतो आम्ही पण भेट फक्त आजच झाली आदरणीय आमचे आकाशजी महाराज कामठे एकदा जोरदार टाळी वाजव महाराजांकरता महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद पेटी मास्तर मृदंगाचार्य गायक वादक गुणीजन सिंत वादक माझे जीवलग मित्र साऊंड सर्व्हिस बी नंबर 1 एकदा टाळी वाजव बरं त्याच्याकरता बेस्ट जरा टाळी वाजली म्हणजे बटणं पुढं सरकत जरा थोडं पुढं सारखं बटणं जितकं होईल तितकं चॅनलवाले तुम्हाला धन्यवाद चांगलं टाका वाईट तेवढं काढून टाका कारण तुम्हाला मग शपथ वाईट काय टाकू नका फक्त महाराज आणि सर्व आपला अध्यक्ष मंडळी हे नाव आहेत ना सगळे आपले अध्यक्षच नाही सर्व आदरणीय श्री दशरथ जयराम चौंडकर गणेशना नामचे चौंडकर भानुदास शिवाजी कड चंद्रकांत बाजीराव कड काळूराम तुळशीराम कड आप्पा साहेबराव खेशे संपत गुलाल कड नारायण दशरथ कड भगवान वामन ठवाळ एकदा टाळी वाजवा या मंडळी करता आमचे यजमानपद इकडे आहेत आदरणीय श्री शिवाजी महाराज चौंडकर महाराजाचेच बरं का महाराजाचे यजमान महाराज आहेत टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता आदरणीय आमचे दत्तात्रय कृष्णा चौंडकर आणि उत्तम नारायण होले सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि सप्ताह मंडळाचे थोर देणगीदार 10 रुपये सुटत नाहीत हातातून महाराज आपल्या 10 रुपये आणि आमच्या हातातून तर सुटतच नाहीत कारण आम्हाला नुसतं घ्यायचं ना पण त्यात महाराजाची कुठं पंगत नाही बरं का नुसतं पंक्ती करा सांगणार महाराज आहेत बरं का आदरणीय आमची देणगी 2 लाख रुपये ज्यांच्या माध्यमातून आली महाराज आदरणीय आमचे अध्यक्ष आपल्या या सप्ताह मंडळाचे आदरणीय आमचे मोरे मामा एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज त्यांच्याकरता कारण 2 लाख रुपये सप्त्याला देणं हे बोलणं इतकं सोपं नाही महाराज बोलणं सोपं आहे पण प्रत्यक्ष घडून आलं महाराज तुमचं गाव भाग्यवानी महाराज आदरणीय दुसरे देणगीदार काल्याचा महाप्रसाद श्री उद्योगपती भानुदास टेकवडे उद्योगपती जावळा अर्जुन है का नाही त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद एकूण आदरणीय माऊलीदादा जगताप चेअरमन साईनगरी सहपतसंस्था सासवड त्यांनाही धन्यवाद माननीय कुमार शेठ जाधव पुणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा आदरणीय प्रवीण दादा बनकर उद्योजक आदरणीय सुधाकर दादा भगत आदरणीय साईनाथ पिकर अँड मंडप इकडं नाव बुजलं का होते दत्ता शेठ जुरुंगी सौ आरतीताई माऊली कदम यादव सरपंच माळशिरस आणि श्री भानुदास शिवाजी कड
पोलीस उपनिरीक्षक मुंबई, एकदा टाळी वाजवा ह्या मंडळीला. सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. याच्यात सुद्धा हुकून चुकून एखाद्याचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी. सर्वांचं सहकार्य आहे आणि वारकरी संप्रदायाला सहकार्य जे केलं, जितकं केलं महाराज, त्याच्यात काही कमी पडू शकत नाही. आणि हे श्री सिद्धेश्वर सत्ता मंडळाच्या अध्यक्षपदी श्री दिलीपराव गोविंदराव मोरे, उपाध्यक्ष का अध्यक्ष, अध्यक्षपदी, आणि उपाध्यक्ष श्री रामदास बबनराव कड, सर्व माध्यमातून आपला हा सार्वजनिक महोत्सव सप्ताह मंडळ. आणि आजचा पहिला दिवस महाराज. पहिल्या दिवशी वातावरण चांगलं आहे. बऱ्याच गावची मंडळी आली. मला वाटतं नाझरे कपची सुद्धा बरीचशी मंडळी आहे. तुम्हालाही धन्यवाद महाराज. खूप सुंदर सप्ताह करते ते बी. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी. तसा आज पहिला दिवस आहे. सकाळचं कीर्तन महाराजांच्या मुखातून तुम्ही ऐकलं. पहिला दिवस थोडा जडच जातो त्या मानाने, कारण गुराळातलं देवाधन म्हणजे पहिला दिवस असतो महाराज. एवढा काही ताण घ्यायचा नाही. जसं होईल तसं. तुका म्हणे श्री गुरु जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजाचा अभंग 4 चरणाचा आहे आणि मनाला उपदेश करणारा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबरायचे 4092 अभंग जर आपण वाचले तर काही अभंगामध्ये जनाला उपदेश आलेला आहे, काही अभंगामध्ये मनाला उपदेश आलेला आहे आणि काही अभंगामध्ये जनाला अधिक मनाला उपदेश आलेला आहे. काही अभंगात नुसत्या जनाला उपदेश केला. आई करे जना, आई करे जना, सीताच्या खुणा, सीताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. आई करे जना, माझ्या सोयीचा खुणा, कही नारायणा मना माझी स्मरावा. आई करे जना, माझ्या सोयीचा खुणा, पंढरीचा राणा म्हणे माझ्या स्मरावा. एरी पडी बाबा कोणाला विद्यार्थी मंडळी बोलायचं गोरख महाराज महाराजांच्या सुस्ती गुरुजी टाळी वाजवता गुरुजी काय विद्यार्थी मंडळी महाराज काय सगळे माणसं सगळेच बोलू लागले. आपल्याला कोणीच एक विद्यार्थी सांभाळायचा की विद्यार्थी तयार करणं म्हणजे सोपं नाही. करुणी साया आणि काळा आई करे जना, तुझ्या सुजासाच्या आपलं हित पैशाच्या संसार आणि जगात फक्त संसारच आपली तळमळ, बाकी बोललाच नाही. कायम रस्ता सुद्धा तुला त्याला जीव, कधीच रस्ता सुद्धा तुला त्याला देव, चांगल्या रस्त्याने चालत त्याला साध आणि चुकलेले नीट रस्त्याने आज्ञा निलावावे सन्मार्गाशी, अरे सन्मार्गाचे, आज्ञा निलावावे सन्मार्गाचे, सुखीचे निभावे, सुखीचे निभावे, सुखीचे निभावे, आज्ञा निलावावे सन्मार्गाचे, 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 आज्ञा निलावावे सन्मार्गाचे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी जगत राहतो त्याला जीव, सगळ्यांना जगवतो त्याला देव, पण सगळ्यांना जागवतो जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जाग बोलती, जाग बोलती, जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती.
जगजोगी जगजोगी अरे गायक चांगले वादक चांगले पुढे बसणारे तज्ञ महाराष्ट्र आजचे दिवस माणूस सगळं वातावरण चांगलं आता 11 वाजले 12 वाजले उठायचं 12 वाजले तरी उठू नका बरं का चल द्यायचं का हात वर घ्या बरं वर घ्या कीर्तन कोणला बंद करू वाटते फक्त हात वर घ्या वातावरण नंबर घेणं मला सगळं चांगलं गायक चांगले वादक चांगले सगळे मंडळी तज्ञ कुठं गाणं आपण जगजोगी संताचं काम जागा करण्याचं सत्य कसे करता करायचे एवढ्याला खर्च आहे महाराज 22 लाख रुपये खर्च करायचा झोपण्याकरता का जागा होण्याकरता शिजावलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता खाण्या सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटात ठेवण्याकरता कीर्तन मनोरंजनाकरता का देव होण्याकरता क्या बात है माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता धर्ममंडप गॅरेज कशाला आहे सुधारलेली गाडी बिघडाय काही नो झाल्यावर कळत बरं का काल आमच्या गावात एका म्हातारीला म्हणलं काकू तात्याची बायको तू कोमात गेली म्हातारी म्हणली माय मोठे माणसं कुठे बी जातील कोमात गेलो नाही सुधारत त्याला इलाज नाही बरं उशिरा कळत नाही एक येडं इकून तिकडे चाललं आणि एक येडं तिकून इकडे येत होत इकून येडं चाललं पिशवीत अंडे घेऊन ते पुढून येणार येड्याला म्हणताय माया पिशवीत काय हे जर तो सांगितलं तर याच्यातले अंडे तुला आणि किती आहेत हे जर सांगितलं तर 8ची 8 तुला आणि कशाचे हे जर सांगितलं याच्यातली कोंबडी तुला तरी ते येडं म्हणताय मला विचार करायला टाइम दे धन्यवाद जिथली तिचा मुद्दा काढायला पाहिजे कशा करताय विनोदाने बरं वाटतंय का बरं होतंय बाबा मोकळं खालील लोटांगण मोकळं पटांगण विनोदाने बरं वाटतंय का बरं होतंय बरं वाटतंय आणि आपलं बरं वाटलं पाहिजे का बरं झालं पाहिजे मोकळं बोलू का आपल्या हात पायाला जर बेंड आलं चोंबाळलं पाहिजे का फोडलं पाहिजे काही नाही करी फोडलं पाहिजे फोडल्यावर बरं वाटतंय का चोंबाळलं नाही खरं बोला फोडल्यावर बरं वाटतं बरं वाटतंय आणि बरं होतंय बरं होतंय पण लोकांना आज बेंड फोडणारे महाराज लोक आवडते का चोंबाळणारे खरं बोला तुम्हाला सटवायची शपथ आहे खरं लोक कोणते आवडते कीर्तनकार बी लोकांना कोणता आवडतो चोंबाळणार जोपर्यंत वारकरी संप्रदायाची दलिंदर पद्धत बंद होत नाही तोपर्यंत वारकरी संप्रदायाला चांगले दिवस येत नाही काय करायचं जितकं बियड चोंबाळतो ना तुकोबराय म्हणले तितकं आतमध्ये गेर धरून चरत आहे ती पोंभाळी तावरी आत चरे पोंभाळी तावरी आत चरे पोंभाळी तावरी आत चरे मदिला रोग तुटाया अंतरी हे मदिला रे तुटाया बरे मदिला रे तुटाया बरी मदिला रोग तुटाया बरी पोंभाळी तावरी आत चरे पोंभाळी तावरी आत चरे पोंभाळी तावरी आत चरे एवढं सप्त्यात महाराज किती वर्ष झाले या सप्त्याला महाराज काय वैभव किती वर्ष झाली किती 37 चालू आहे आपल्यात काय बदल झालाय ते विनोदाचा भाग सोडून द्या उगा वाघाला आलं म्हणून बोलले ते महाराज नाही तर सत्य केले माणसात परिवर्तन आमचे महाराज म्हणायचे चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे जेवण केलं ढेकर दिला पाहिजे औषध घेतलं रोग बरा झाला पाहिजे लग्न केलं लेकरू बाळ हा हे कळत आणि परमार्थ केला माणसात बदल झाला पाहिजे बघा कापसाने कापूस राहण्यात मजा नाही कापसाने वात वातीनं वात राहण्यात मजा नाही तेलाशी संपर्क करावा तिथं बी थांबू नाही देवाला वळून घ्यावा कापुराच्या उजळल्या आणि ठाईची समाप्ती कीर्तन परिवर्तन करता येईल काहीतरी बदल होणं अपेक्षित आहे माणसाने प्रेमाने वागावं ह्याच्याकरता धर्ममंडप कशा करता एवढ्याले महाराज लोक इतक्याला म्हणून बोलायचे आपल्यात काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे आणि ही तळमळ फक्त संताला आम्हाला नाही महाराज आता आमची सगळ्याची बेजारी कशा करताय इतक्याला म्हणून मी तर बोंबलत आलो कशा करता कोण म्हणलं पैसे करता काय माणसं बरं तुम्ही काय खोटं बोलले का कधी कधी तुमच्या तोंडातून खरं निघून जात सगळ्याची बेजारी पैसा करताय जगात
निस्वार्थ आपल्यावर प्रेम करणारी जात जर कोणती असेल ती संतांची जाती महाराज. आईशी कळवळ्याची आणि करी लाभ हवी. मायबाप जर चांगले असले तर लेकर कवाच बिघडत नाही. गुरुजी जर चांगले असले तर विद्यार्थी कवाच बिघडत नाही. आणि साधू जर चांगला असला समाज कवाच बिघडत नाही. मायबापाला वाटत असेल लेकरांनी नीट वागावा, मायबाप नीट वागले पाहिजे. गुरुजीला वाटत असेल विद्यार्थ्यांनी नीट वागावा, गुरुजी नीट वागले पाहिजे. कीर्तनकाराला वाटत असेल लोक एका दोरीत चालावा, कीर्तनकार नीट चालला पाहिजे. एसटी मध्ये 50 माणसं झोपलेले झोपू द्या, काही बिघडत नाही. पण 51 जागी कोण? आणि आता 51 जर झोपला 50ला कायमची झोप लागायची शक्यता आहे. जबाबदारी महाराज संतांना. प्रत्येकाला संतांनी उपदेश वेगवेगळ्या भाषेत केला. माणसाच्या जाती 4: पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. सोप्या सोप्या व्याख्या करतो ऐका. स्वतः करता जगतू त्याला पामर म्हणायचं, कुटुंबा करता जगतू विषयी म्हणायचं, देवा करता जगतू जिज्ञासू म्हणायचं, आणि समाजा करता जगतू संत म्हणायचं. ज्याला कुठलं खायला आवडतं आणि कुठलं प्यायला आवडतं पामर म्हणायचं. घरचंच खायला आवडतं विषयी म्हणायचं. 4 घरी मधुकरी मागून खाऊ वाटते जिज्ञासू म्हणायचं. आणि कुठलं खाल्लं तरी अंतःकरणावर परिणाम होत नाही त्याला मुक्त म्हणायचं. ज्याला 1 नंबरचा पैसा आवडतो आणि 2 नंबरचा बी आवडतो पामर म्हणायचं. नोकरीचाच पैसा आवडतो विषयी म्हणायचं. पैशात चित्त लागत नाही जिज्ञासू म्हणायचं. आणि किती पैसा आला आणि किती गेला ज्याला काही वाटत नाही त्याला मुक्त म्हणायचं. आपण कुठं बसतो तपासा. पामर आहे पुढं सारखा. पामराला उपदेश केला दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. अपने पलों का दाम खर्च करे हुक्म में आती है. ये दारू ये दारू ये दारू 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 गांजा मत पियो यार अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यार अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यार अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यार अक्कल गुम हो जाती है. अक्कल गुम हो जाती है. आणि आजच नाचून घ्या बरं का. कारण येडा महाराज फक्त मी आजचे दिवस आहे, बाकी सगळे महात्मा लोक आहेत बरोबर. एखाद्या कायला जमत आहे कायला जमत नाही. आपलं असं घालीन लोटांगण मोकळं पटांगणी काही ताण नाही. ताण घ्यायचं नाही. पद्धतशीर परमार्थातल्या लोकांना ताण लय बरं. काय कायचे तोंड आणखीन बघ असे असतात की साऱ्या गावाचं कर्ज याच्या बोकांडी काय ताण घ्यायचं माणसं. देवाने आपल्याला काही कमी केलंय का? हो ना. बरं पहिल्या काळापेक्षा आताचा काळ बरा आहे का चांगला आहे? पहिल्या काळात लोक खायला नव्हतं म्हणून मेले का जास्त खाऊन मेले? बोला ना. आणि आता अहो खाऊ खोज मारायली. काल 1 जणांनी 13 धपाटे खाल्ले गुरुजी आणि 1 बिस्लरीचं पाणी पिलंय. त्याला म्हणलं मरशील ना. ते म्हणलं हे फक्त पाण्याला आधार आहे. काय गाव खातो का काय? खाण्यात काळ पुढे गेला. बरं कपड्यात पुढे गेली का नाही लोक? काल आमच्या गावाकडे एका बाईनं दादा साडीचं कपड उघड, साड्या तिच्या अंगावर पाड्या, बाई मेली. कारण कपडात साड्यात तितक्या होत्या मला. आता कोणी बी हात वर करा, माझ्याकडे मोबाईल नाही, आजचं पाकिट द्याला. तुम्ही खिशात नाही म्हणले मी पाकिट म्हणलं, पैसे कुठून? असे माणसं कीर्तनाला फ्रेश पुढं पाहिजे. नाही तर काल एक म्हातारा पुढं बसलं नुकच माल हलवायचं आणि पुन्हा असं करायचं. आता मला वाटलं लयच अभ्यास कोण मारा. सर कीर्तन मी म्हाताऱ्याकडे बघूनच गेलो मारा. कीर्तन झाल्यावर लोकांना म्हणलं लयच अभ्यास. लोक म्हणले ते बहिर उपयोग नाही ना मारा. असे फ्रेश माणसं कीर्तनाला पुढे पाहिजे मारा. खाण्यात लोक पुढे गेले मारा, कपड्यात पुढे गेले, पैशात बी लोक पुढे नाही गेले. अहो काय काळ आहे महाराज. कोणीच गरीब राहिलं नाही. आकाश महाराज सगळे श्रीमंत झाले. काय काळ होता महाराज. काळ होय पेटी मास्तर. तुमच्या काळात असे पैसे होते?
नाही करी हो किती वय तुमचं 55 तुम्ही जर आहे तुमचं बाबा वय किती वय आताच्या काळावर पहिला काळ होता का नव्हता तुम्ही नका म्हणून मीच म्हणतो काळ नव्हता मला अहो गोड खायचं म्हणलं तर सणावाराला भेटत होतं गणित आता सोपं आहे एक कपडा होता महाराज एक चांगलं शर्ट राहायचं सगळ्याला मिळून घालावं लागायचं काय काळ होता महाराज लोकांचं काय काळ आला लोकांना सांगायचं आणि इतक्या चांगल्या काळात जर आपण भजन करीत नसतो चांगल्या कामाला जर विरोध करत असतो आपल्या पायात पांढऱ्या पायाचे दुसरे कोणी काय काळ आणि इथं यायला भी भाग्य लागतो कोणाच्या नशिबात नाही सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं पहिली गोष्ट परमार्थ निर्माण होत नाही झाला तर टिकत नाही टिकला तर अंगावर बांधत नाही अंगावर बांधला फलापर्यंत जात नाही एक तर एखाद्याला लेकरू होत नाही झालं तर जगत नाही जगलं तर शाळा जात नाही गेलं शाळा तर पास नाही पास झालं नोकरी नाही लागली नोकरी छोकरी नाही मिळाली नांदत नाही नांदती लेकरू नाही कीर्तनकार होऊन गेले महाराज वारकरी रत्न नामदेव आप्पा शामगावकर महाराज अशी कोटी राहायची कीर्तनात महाराज इतकं वय झालं तर महाराज पण कीर्तनाचा मामा कोणाला कंटाळा नाही काय ताकद आणणार वाणीत महाराज बसून नाही केलं महाराज कधीच नाही किती वय झालं महाराज आता तर मनमानी परमार्थ झालाय कोणाला कोणाचं बंधन नाही महाराज ताकद परमार्थ घडायला लागला समजून चालायचं मागच्या जन्माचं काय आपल्या घडत नसेल ना दोष परमार्थाला देऊ नका पापी आपण बाळा काय नाव तुझं काय सिद्धेश आकाशातल्या चांदण्या निळ्या आहेत का लाल क्या बात आहे रे टाळी वाजवल्या अशी लेकरं पाहिजे पण त्याच चांदण्या काही माणसाला पिवळे दिसतात कोण्या कावळे बरोबर गायचं दूध तिखट आहे का कडू गोड पण तेच काही माणसाला कसं लागते कडू कोण्या अहो मोकळं बोला ना तुम्ही कोण्या माणसाला ज्याच्या अंगात काय शिरलंय ताप आता परमार्थ गोड आहे का कडू गोड आपल्याला कसं लागायला कडू मग परमार्थ कडू का आपण कडू मग त्याच्यात मी बी आलो बरं का आणि असं कधी होतंय माहिती का गोड कडू लागते आणि कडू गोड लागते सर्प दंश जर झाला त्याला काय खायला देते लिंबाचा पाला आणि त्याला जर तो पाला गोड लागला समजून चालायचं विषबाधा झाली आणि त्याला जर पाला कडू लागला विषबाधा झाली मग आपल्याला परमार्थ कडू लागायला आपल्याला काय झाली कोणता सर्प आहे लोभ सर्प डंकला करू काय डंकला करू काय लोभ सर्प डंकला करू काय सर्प विषय निंब बहुगोडी आला तुझी वाशी कडू झाला सर्प टंकला करू काय टंकला करू काय टंकला करू परमार्थ घडत नाही ना तुकोबरायचे घा बघ जाळे घातले सागरीन बिंदून राय भितरी तैसे पापियाचे मनन तया नावडे कीर्तन गाढव गंगेशी नाईलेन जाऊन उकिरड्यावरी लोळी प्रीती पोशिले कावळेन जाऊन विष्टेवरी लोळी आता एवढे तुम्ही मंडपात बसलात ना काहीतरी मागच्या जन्माचं तुमचं पुण्य तुका मने होता ठेवा तो या भावाचा पडला तो या भावाचा पडला तो या भावाचा पडला तुका मने होता ठेवा तो या भावाचा पडला तो या भावाचा पडला तो या भावाचा पडला तुका मने होता ठेवा पडला
वर्षभर का उद्यापासून तर काय पाहायचं काम नाही मला. आणि पहिल्या दिवशी लय वांबाळवानी कीर्तन करायचं नाही का, कारण लोकांवर परिणाम होत असतो. लोक मध्ये पहिल्या दिवशी हीच केलं पहिल्या दिवसा कीर्तन करायचा फ्रेश पाहिजे मला. लय ते बुटात पायात बूट मारले होते येडे होते लोक मारा. असं फ्रेश राहिलं पाहिजे. कवाशी कीर्तन झालं मिळायला लागला पाहिजे. काय प्रमाणे तू का म्हणे आणि तो या भावा सापडायला पुण्य अनंत जन्मीचे सुकृत पुण्य फळले बहुत देवता भाग्य उदयाचा दसा सारे परमार्थ तो पैसा लढायला लागले पुण्य फळले बहुत देवता भाग्य उदयाचा दसा भाग्य उदयाचा दसा भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा आणि संत चरण पावलो तळमळ असतो मारा. माय बापाने कष्ट करून जर संसार उभा केला असेल आणि लेकर जर नाच धूस करीत असतील डोळ्यात पाणी येतं मारा. येतो हिताचा कुत्र्याला गती कवाच जमत नाही, इंद्राला भक्ती कवाच जमत नाही, माणसाला प्रगती कवाच जमत नाही आणि साधूला अधोगती कवाच खपत नाही. कुत्र्याला काही घेणं नाही का गाडीच्या मागे पळायचं. बरं मोटरसायकलच्या पळाव बंद काचच्या गाडीत कशाला पळाव, हाती लागेल काही पण त्याला दम निघती का कोणला. आपण नादी कोणाच्या लागायलो हे सुद्धा भांडण सुद्धा मोठीने मोठीशीच करावं. अरे ज्याला खायला भाकर नाही त्याला म्हणतो फाडून टाकी या काऊन त्याचे नाही. आपल्या जवळ पैसा झाला म्हणून गरीबाची रसाण कवाच करू नये कधीच फेडावं लागतं बरं महाराज. आणि कोणती बी एक संधीच असते. आता मला देवाने महाराज केले नीट जर नाही वागलो तर खुटी कोणाच्या हातात आहे महाराज. आले देवाजीच्या आणि ते कोणाचे देव बरोबर जागेवर आणून ठेवतो माणसाला. महाराजाला बी ठेवतो. ते काय लय कीर्तन करता आलं म्हणजे काय लय असा बाबा झाला हे डोक्यातून काढून टाकायचा. कीर्तन करणं ही एक कला आहे. साधूचं काय समज याच्यामध्ये. लोक मध्ये बाबा बिबा काहीच नाही. आम्ही काय बाबा आम्हाला काय माती कळायला. लोक मध्ये तुमचे पाय आमच्या घराला लावल्यावर चांगलं होतं. आमचाच मेळ नाही. आम्हाला मुळे येतं तुम्हाला खरूच कवा मेळ लागायचा मला सांगा तुम्ही. अरे गेले लोक होऊन मारत नुसतं बघितलं तर लोकांचं समाधान व्हायचं, हात टेकलं तर कल्याण व्हायचं, तोंडातून शब्द गेला तर वापस येत नव्हता. काय आमच्या वाण्याने तप राहिले. हे संत होऊन वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आणि आता आयशी कोणी होणे नाही. आता तर कोणला बाबा म्हणाले तू. काल मला एक दसकट भेटलं मला म्हणते महाराज आमच्या बाबाच्या पाया पडा. मला काय येत होतं ह्या बाबाला पाणी कळत आहे म्हणते. आता पाण्याचा आणि बाबाचा काय संबंध मला सांग. पाणी कोणाला कळत नाही, पाणी मला कळत नाही. ते बाबा तुम्हाला एवढं काय झालं बघायला. अहो खरंच कळत आहे मला. तुम्हाला ज्याला पाणी बघायचं का त्याने मला शेतात घेऊन जायचं, मला खांद्यावर घ्यायचं, सगळ्या शेतात फिरायचं. जिथं मी जड लागेल तिथं पाणी लागत आणि जवळ पाणी लागत नाही तोवर खांदीत राहायचं. समाजाला भुलवाना लोक निघालेत मला. भूलू नका. साधू कोण आहे. जिसके पास छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका परिवार से नाता नहीं आणि जिसका बॅग में खाता नहीं उसे कहते साधू. हे माळांमध्ये कोणी लावायला. काल माझ्याकडे म्हातारी आली मला म्हणते बाबा तुमच्या हाताने माळ घालायची. म्हणलं वय किती आजी तुमचं 80 वर्ष. त्या म्हणलं तरुणपणातच काऊन नाही माळ घातली. आता बुद्धी सुचली. काय सांगू महाराज आता का मला चावतोय का काय. चावत नाही म्हणून माळा घालणाऱ्याची संख्या भरपूर आहे महाराज. लय बाय हुशार महाराज. इथाल्या सोडून मंडपातल्या धरून म्हणाले. परवा दिवशी मला रेल्वे स्टेशनला बाई भेटले आकाश महाराज. मला म्हणते महाराज काय चाललं. म्हणलं बरं आहे. कुठं चालले म्हणलं कीर्तनाला. लग्न झालं म्हणलं हो. लेकरू बाळ म्हणलं आहे ना. तुमचं काय चाललं मावशी. 4 पोरी आहेत महाराज 4. म्हणलं बर झाले का लग्न. या अशा घरी पोरी दिल्यात ज्या घरी सासूचा पत्ताच नाही. टुकरू कसले म्हणलं मग आता काय अडचण ती. म्हणली महाराज एकच अडचण आहे पोराचंच लग्न व्हायला. म्हणलं होऊच शकत नाही कारण तिकडे म्हणते तर आम्हाला अशा घरी पोरगी द्यायची. आपण महाराज आपल्यापेक्षा लय लोक हुशार आहेत महाराज.
मला वाटत होतं बरं का मी लय हुशार आहे महाराज आपल्यापेक्षा. अहो काल आमच्या घरापासून एक पोरग शाळेत चाललं. म्हणलं बाळा कुठं चालला? म्हणलं शाळेत. म्हणलं त्या डब्यात काय? मला पुरणाची पोळी. म्हणलं खाऊ का रे? महाराज खाणं हो. म्हणलं आईने विचारल्यावर काय सांगशील? सांगन कुत्र्याने खाल्लं काय तुझं? आपल्यापेक्षा लय लोक पुढे गेले महाराज. आपण समजू ना की मी लय हुशार आहे. विठ्ठला हे लायसन देवाच्या नावाचं काय? आता एवढं जर लाकेट गाड्यात घालायचं म्हणजे किती लाख लागतील? नाही दादा सोन्याचं 4-5 लाख रुपये लागतील. 5 लाखाचं लॉकेट जर गळ्यात असलं आपल्यावर नजर चोराची राहते. आणि 50 रुपयाची तुळशीची माळ गळ्यात असली आपल्यावर नजर देवाची राहते. म्हणून तर महाराज छत्रपती शिवाजी महाराजाला म्हणले तुम्हाला वाटत असं ना आम्ही समाधानी राहावा. आम्ही तेने चोखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मोठे म्हणा विठ्ठल विठ्ठल मोठे म्हणा विठ्ठल 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 मोठे आम्ही तेने चोखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मोठे विठ्ठल विठ्ठल मोठे म्हणा विठ्ठल विठ्ठल मोठे आम्ही तेने चोखे म्हणा विठ्ठल मोठे म्हणा विठ्ठल 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 मोठे आम्ही तेने चोखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मोठे विठ्ठल विठ्ठल मोठे म्हणा विठ्ठल कलची बिरावा तुळशी मुराद करायत आम्ही मेलो दागिना काढून अलंग अलंग सोने काढून कोण बरं काढून आणणार बाहेर नाही फुलातला सुगंध कोण फुल भयमुखाचा शेगातला दाना गेला कोण टरपडल विचार याच्यात आयुष्य कोण आपल्या आहे तो म्हणे काहीच आपल्या डोळ्यात देखत दिवस एक मित्र गेले आले काय मिस नदी काय पण माणसं टाळो असा वर्ष कारण माणसं सिटीतले माणसं देवाने सगळे लोक गुळाचा काय म्हणाय आता सगळ्या गावरान गुळाचा आता त्याची कोणाचा अजिबात कोणतेही माणूस पाप पाहताना काळ बघून सडसड काळ कारण सगळ्याचा तुम्हाला कीर्तन करायचं पाहिलं कारण वर गेलो आपल्याला 16 गावावर जावं लागतं अशी फाईल विचार कोणा गावचे नाही गावात सभा होतो का गेलते मारी तोडी ती जोडी ती विष्णुरा जोडी ती
थोडी तेरे चोर माहिती करीन थोडी तेरे चोर थोडी तेरी चोर थोडी तेरी चोर थोडी तेरी चोर लय हाणत मारा तुला कसं मी जाऊ म्हणजे संतती शब्द आपला काय विश्वास मारते एक जण मला ताते मारते झाकून पाप केलं तू टकुऱ्यात पाणी झाकून पाप होत नसते दोन कॅमेरे बसून एकाला छत्र आणि एकाला पिते दूध डोळे जात महाराज मनी चोर भीतीचा सरवरात नाही कंप का सुता उघडणार देवा आता उघडणार देहाती भक्तीचा उघडणार देवा आपलं झालं जणू भिंतीवरचा आरसा डोळ्यात पाणी असे काले मांडपाला नाही बुटीची भाई काय बाबा पुन्हा शरीर किती बी जाऊ वर शोभे संता डबल सीरीज एकदाच कोणती बी संधी आता खरं शरीर आपल्याला मिळालं माय मिळाली बाय मिळाली आई नाव बायको माय बाप कळाली शरीर आणि किंमत मिळाली आणि आती जवळ त्याच्यामुळे त्याच्या जवळ गेले की देवाचं मला जसं काय माहिती चंदनाची किंमत तुम्हाला पण जी बाई चंदनाच्या भागात सरपण नसल्यावर काय चंदन कशा माती बरीच झालं बाबासाहेब महाराज गेले आता जेवढे कीर्तन हे सगळी पण लोक नाव घ्याव ज्याचं आहे त्याचं नाव घ्यायचं लोक म्हणजे कमीपणा होतो तुला कमीपणा नाही मोठेपणा माहित ज्याचं आहे त्याचं नाव सांग चालतं करायचं आले तुम्हीच बोलले व्हॉट्सअप ते म्हणले आता व्हॉट्सअप कीर्तन आहे का विनोद चालता ते म्हणले एक माणूस छत्री घ्यायला दुकानदाराकडे गेला छत्री आहे का एवढ्या दोन लय दुकानदार मला पाहायचं काम नाही फक्त 2 दिवस उन्हात काढायचं नाही पूजा करायची ज्याच्या करता छत्री घ्यायची नरदेव मिळाला कसा भजन आणि आपण भजन फायदा झाला गायचं वासरा का मग वासरा बरं सगळी गायीच्या जीवावर हात वासरा बरं नाही वासरा घरात पण त्या बाईने तिने वासरा नाही पाहिजे तसंच उचल आणि चुलीवर तापवायला पण त्या बाईने दूध मला कळालं त्याने आत्महत्या केली दूध चुलीमध्ये गेलं बाई कृष्ण उतू गेलो गाईचं दूध वासरा न पाजी लेकरांना न पाजी चुलीमध्ये जाणं याचा अर्थ गाईचं दूध वायाला जाणं मनुष्य दया झाला जन्म वाया काहीतरी गेला जन्म वाया काहीतरी गेला जन्म वाया
नाहीत म्हणून मी देत नाही. आवाज करीता बरोबर आणि भावाची मनुष्य डबल डबल माझं नेहमी दृष्टांत एक अशी आणि पाडक्या या पशु पक्षी तर म्हणले माणसं आणि माणसाने टाकली पशु पक्षी ते विहिरीच्या उडी टाकायची कोण काय माकड उडी उडी टाकण्याबद्दल काही पण मी माकडाचा माणूस झाला आणि तू माकडीने जर बाई टाक 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 नको कोण म्हणलं काय उडी म्हणजे आकाशवाणी तुम्ही उडी टाक टाक हे जशी उडी टाक टाक माणूस त्याचे आता माणूस मग एकदा माणूस झालो भेटलं खाता कशी माकडाचा माणूस पुन्हा बायकोला म्हणला एक एवढी जरी भारी तज्ञ माणूस तुम्हाला काय करायचं पुन्हा एकदा बायको म्हणली तुम्हाला देवाच्या माकडाचं काय आता उग भजन करतो बरोबर त्याने काय बाय कोणी दम धरून कारण सध्या नरदिया दिवस हे जरी नाही
मी नेहमी सांगतो महाराज, प्रवास करायचा तर गाडी नीट पाहिजे आणि ड्रायव्हर फुल केलेला जमत प्रवास करायचा तर गाडी पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर जेवण करायचं तर गावाला जायचं दूध पाहिजे, बाजरीची भाकर पाहिजे आणि तोंडी लावायला बरोबर स्वयंपाकाला पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे आणि जेवणाला कसं काय खावायचं. पहिला कमी मसाला स्वयंपाक, आताचा मसाला पहिला भाकर भागायची, आता भाकर नाही करणारीच याला तिन्ही माणसं गायक पाहिजे नाही तर आप म्हणा ते काल मी मला वरत करा यार ते म्हणजे वरत करा यार मला खालत करा अरे काय कोणाची असा तानी पण गट घ्यावं लागतं. लावणी सुरतीला आणि शिव मरस आणि याच्यासारखा दोन तास तुला सगळं विसरत आणि आम्ही सुद्धा पैसा करतो 2 तास पुन्हा काय पण तितके संत गेली म्हणून पाया दारू विष पिऊ ही जिंदगी बरोबर कधीच एका सप्ताहात एवढा खर्च एका सप्ताहात 5 लोकांनी जरी कायमची दारू सोडून तरी आपल्या सप्ताहाचे पैसे चांगले 5 लाख आणि सगळ्यात जास्त खानदानी माहिती महाराज चुकून बी नाही. आता आम्ही आणि ज्याला मी कारण सगळा परमार्थ संसार किती कीर्तनाला टाळी वाजवायची टाळी वाजवा मालिकाची आमचे महाराज मुलगा ताब्यामध्ये बापाची शोभा, सून ताब्यामध्ये सासूची शोभा, बायको ताब्यामध्ये नवऱ्याची शोभा आणि देव ताब्यामध्ये भक्ताची शोभा. नवरा करणारा पाहिजे, बायको सांभाळणारी पाहिजे, चांगली कारण चिकाटीने संसार करायचा. एखादी बाई भेटण्याला आली कुठं टिपला झाला पण डोक्याला झाले आणि ज्याला त्यांनी इथे नीट गाडी नीट जायचं देवाच्या मंदिरात जाणार आणि देवाला प्रार्थना करणार. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे रे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. दारू पासून तुम्ही म्हणता मला एवढं मी खानदानी दारू मामा तुमची शक्ती खानदानी आमची वडील खानदानी सकाळी पण आमच्या आईने दारू सुद्धा आज ज्याला लय दारू प्यायची हौस एकदा आपली सख्खी बहीण दारू मग कळंत नका खूप भयानक
10 वर्ष 12 वर्ष दारू पिऊन जिंदगी मारली. आज एक भजन तर लोक एका जागे ती काळाची दारू का विष काही जिंदगी बरबाद करू नका. हा उपदेश मारा पुढे विषय केला बाबा. ज्या सुद्धा मन उद्या विषय नाही विषयाचे समस्या वेगळाच आणि आभराची सावली उंदराला लागून निर्माण मला सावली जायचं आणि सावलीला बसला कोणाचे मग उंदराला ती सापाची भजी खाली सावली बरी. हॅलो बरी बी नाही तसं विषय बरं बी नाही बाबा. पुढे जिथे सुद्धा बाबा वाईटाच्या संगतीत बसून मृदंगाच्या नाही गाय नाही कीर्तन अर्ध कीर्तन कारण भाडवत आणि चोराचं चिरगुर दिसलं आणि देखताची चांगल्या मुक्ताला जिज्ञासूला चार पामर विषय चौघाला झाला आता मला त्याच्यात फाटी
सिटीत जर गाडी चालवायची लाईट एक लाईट पुढे जा, एक लाईट मध्ये मागे आणि एक मध्ये जागेवर. संतांनी 3 लाईट जरा मागे जागेवर पुढे जा. एका मागे नको नको मना गुनगुन. अरे काळ आला जवळी ग्रासा मागे निवृत्तीचे पायी माझ्या आणि एका मला चांगल्या प्रकारे त्या झाडावर जाय, चांगल्या प्रकारचे फुलं लागले झाडावर जाऊन पुष्पवन कर. हरी नाम वेली पावनी विस्तारे. हरी नाम वेली पावनी विस्तारे. हरी नाम वेली पावनी विस्तारे. हरी नाम वेली चांगल्या प्रकारे विस्तार झाला. त्या झाडावर जा म्हणा आणि पक्षीराज तेथे माझ्या मना पक्षीराज आणि हरी नामाचा खिचडी. भगवंताच्या नावाला फार फार किंमत. ज्या ज्या लोकांनी भगवंताचं नाम केलं देवाने जातीचा सुद्धा सकाळी प्रभातीला घ्यावे मागणार पण आमच्या अंतराचं नाव घेतल्याशिवाय दिवस चांगला का जाती पण किती रामायणात राहणं बाजूला केलं काय देवाला काय मिळाले पण कधी बी भजन राजा राम राम सीताराम राजा राम राम सीताराम राजा राम राम सीताराम राम करायचं राजा राम सीताराम राम
आंगड फाड म्हणून देखील आता आपली छाता फाड काय नाही नुसतं पिढ्याचं भक्त प्रल्हाद काय भजे बापाने मारायला एक कारण काय केलं भक्त नाम प्रल्हाद उच्चाराया सोडून नरहरी उचलून घेतला कडेवर भक्त सुखी आता जमलंय उद्यापासून चांगले म्हणजे मी काय गेलेलं नाही मी फक्त पैसे जाऊ दे इथं काय कमी नाही इथं सगळ्या माणसं तुमच्या गावाची चांगली ह्या बघा एखाद्याला पैसा जास्त जळ एखाद्याला पैसा जास्त हे जास्त काल आमच्या गावाकडे 1500 रुपये चिठ्ठी काय पावती फाडायला 1500 रुपये दिला 10 लाख मला भाकरच म्हणलं कवर आणि मॅची 15 दिवसांनी तुम्हाला शिबिर लागली काय आपल्या उलट त्याच्या 50 लाखाच्या बांगल्याची सावली तिकून आपली बाजी टाकायची आनंद भगवंताचं कुठं बी माणसाचं देव नाही तिथं सगळ्यात तिथं नाही ज्ञानोबाने काय सगळ्या फक्त देवाला नाम तुका म्हणे नाही जाती सवे कामारा ज्याच्या मुखी नाम तोच धन फक्त नाम हरी नाम पावली तेथे माझे फळा उशीर कारण तो जर उशीर केला काळ आणि गोडी तेरा साळा मनाला कारण सगळ्याचा बॉस या भागात सगळे शब्द सोडून फक्त महत्त्वाचा शब्द मन नाही तर सगळे इंद्रियाचा बॉस झाडाला राजा आता बाई मोठ्याची समस्या सांगायचं माऊलीच्या मागे बाळकाची तुमच्या गावाला किती 5 माळशी तितक्या दीर्घ तिथं आम्हाला मावशी बापूला देवाने तो मला मनी बी पैसे
महिला महिला किती पैसे घ्यायचे रिक्षावर म्हणजे बांधण्याचे 50 रुपये देऊन मग महिला महिला म्हणजे आमचे 50 लेकराचे पैसे रिक्षावर तुम्ही बसून महिला 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 एका म्हातारीने एका म्हातारीला आईस करायला 50 दाढी खाली किती राहिली 25 चहा खाली किती राहिली 5 रुपये भिकारी बिस्किट परदेश भिकारी आला 5 रुपये देऊन पुन्हा वापस आणखी 5 द्या पहिले 5 भिकारीला भिकारी त्याला खाली खाली आणि त्याच्यात गुलाबजाम खायचं हॉटेल गुलाबजाम एवढे 5 20 रुपये 7 बरे म्हातारा मला 5 गुलाबजाम 20 रुपयाचे 5 हॉटेल मला गुलाबजाम घेतलो 5 म्हातारा मला एवढे आता दृष्टांत सोडून रिक्षात जर महिला बसल्या रिक्षावाला म्हाताऱ्याने गुलाबजाम घेतले हॉटेल मला फुकट देणार मनाला सगळी इंद्रिय मन आणि ज्याला परमात्मा कळस त्याच्यात पहिली संतांची कृपा पाहिजे दुसरी भगवंताची कृपा पाहिजे तिसरी श्री गुरु पाहिजे आणि चौथी आपली आमच्या कृपा पाहिजे ज्याच्यावर मन प्रसन्न त्याच्या परमात्मा कळस आणि ज्याला मन नाराज आतापर्यंत चांगल्या गाड्या रस्ता सोडून चालवायला कोणी लईच म्हणून माना ते माझ्या मना तू आता भजन कर जीवन तार हरि जय जय हरि हरि जय 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 विठोबार कुमाये हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 विठोबार कुमाये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली
एवढी विस्तार पुढे पुष्प भार लावला तेथे माझ्या मना होय भविष्यराज भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला तो बोलण्याच्या एखादा अपशब्द केला असेल बाबा क्षमा करा जे योग्य असेल ग्रहण करा येणाऱ्या काळात अत्यंत विचित्र आहे जोपर्यंत आपल्या आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा कारण त्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसू बापाच्या चेहऱ्यावर समाधान आणि हृदयात ज्याचे जन्मबद्ध प्रेम जगातला नंबर 1 श्रीमंत माणूसाचे नाव आहे जोपर्यंत आपल्या आई वडील जिवंत तोपर्यंत त्यांची सेवा करा पवित्र भगवंताचं सातत्याने चिंतन झालेली सेवा भगवंताची विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय आ बोरी रे रे बोरी रे देवा बोरी करा क्षमा पराजमा हे विठ्ठल करा क्षमा पराजमा